गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये उपयोजित लेखन हा भाग पाहणार आहोत. म्हणजेच ह्या उपयोजित लेखनाचा सुरुवात आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेलीच आहे आणि त्याचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे किंवा शिकलेलो आहोत. कुठला होता पहिला भाग? माहीतच आहे, आठवते ना? कुठला होता? पत्रलेखन. हा भाग आपण बघितलेला आहे आणि आज आपण दुसरा भाग आणि तिसरा भाग असे दोन भाग पाहणार आहोत. तर आजचा आपला तिसरा जो भाग आहे तो भाग आहे कथालेखन. कुठला भाग आहे? कथालेखन. कथालेखन म्हणजेच काय? स्टोरी रायटिंग. आणि स्टोरी रायटिंग सगळ्यांना येतेच. गेले 2 वर्षे मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे अगदी नियमानुसार. कशी कथालेखन करावं, त्याची पद्धती काय, सगळं काही शिकवलेलं आहे. तरी देखील जर तुम्ही विसरला असाल तर पुन्हा एकदा कथालेखन अगदी नियमानुसार तुम्हाला मी पुन्हा स्पष्ट करून देत आहे. बघा विद्यार्थ्यांनो, कथालेखन करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि त्या फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही जरी या वेळेला शाळेत माझ्यासमोर असता तरी ह्याच सगळ्या गोष्टी मी अगदी स्पष्टीकरणासह तुम्हाला तुमच्या समोर सांगितल्या असते आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला त्याच स्पष्ट करून सांगत आहे. मुद्दे पहा. कथालेखन करताना पहिला मुद्दा बघा. कथालेखनासाठी दिलेले मुद्दे वाचून कथेचा भाग लक्षात घ्यावा. सगळ्यात प्रथम आपल्याला जी घाई लागते, तुम्हा विद्यार्थ्यांना भरपूर घाई वाटते. आपण मुद्दे जे दिलेले असतात ते मुद्दे अगदी थोडक्यात वाचतो, अर्धे वाचतो आणि त्याच्यावर स्टोरी लिहायला सुरुवात करतो. पुढचं आपण बघतच नाही आणि त्याच्यामध्ये ठाक्कम ठोक करतो, सगळा भुसा भरतो आणि 2-3 पेज करून आपण शिक्षकांसमोर जाहीर करतो. परंतु असे करू नका. तुम्हाला जर योग्य अशी स्टोरी लिहायची असेल, 5 मार्कातील जास्तीत जास्त म्हणजे 4.5 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर सर्वात प्रथम ते मुद्दे शांतपणे वाचा, ते लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला कळेल की स्टोरी काय आहे किंवा ती कथा काय आहे. त्यानंतर सर्वप्रथम शीर्षक म्हणजेच टायटल म्हणजेच कथेचा नाव लिहावे. शीर्षक म्हणजे ज्याला आपण टायटल म्हणतो किंवा कथेचं नाव, ते देणं फार गरजेचं आहे. कारण जसे पत्राचे मार्क्स वेगवेगळ्या स्वरूपात तिथे दिलेले असतात तसेच हे 5 मार्क कथेला देखील वेगवेगळ्या ठिकाणी वाटून दिलेले असतात. तुमच्या शीर्षकालाच 1 मार्क असतो. ते शीर्षक जर कथेला साजेसं असेल तर तुम्हाला पूर्ण 1 मार्क मिळतो. ते साजेसं नसेल तर तुमचा तिथे मार्क कट होतो. काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलं असेल तर तिथे तुम्हाला 1 मार्क मिळणार नाही. जर समजा स्पेलिंग मिस्टेक चुका झाल्या तर अर्धा मार्क कट होतो. म्हणून तुम्ही ते लक्ष द्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे त्या शीर्षक निवडायचं आहे स्टोरीसाठी. त्यासाठी देखील तुम्हाला एक मुद्दा मी इथे सांगणार आहे, परंतु त्या अगोदरही ऐकून घ्या. कारण कथालेखनात शीर्षक फार महत्त्वाचे असते. जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की स्टोरी ही त्या शीर्षकावर किंवा त्या नावावरतीच विसंबून असते. म्हणून दिलेल्या मुद्द्यातील शब्द घेऊनच शीर्षक तयार करावे. आपल्याला जे मुद्दे दिलेले आहेत, मुद्दे माहीत आहेत तुम्हाला. मुद्दे म्हणजे कथालेखनाचा प्रश्न. अगोदर म्हणजेच गेल्या वर्षी सुरुवातीला करते तेव्हा किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी 4 शब्द दिले जायचे किंवा अर्धी स्टोरी दिली जायची आणि ती पूर्ण करायला सांगायची. एकतर सुरुवातीचा भाग दिला जायचा, नाहीतर शेवटचा भाग दिला जायचा. हे देखील आपण शिकलेलो आहोत. 3-4 शब्द दिले जायचे आणि त्यावरून स्टोरी बनवायला सांगायची. हे देखील आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. परंतु आता मुद्देच परीक्षेला दिले जातात तेव्हा आपण मुद्देच लक्षात घ्यायचे आहेत.
मुद्दे म्हणजेच 2-4 शब्द दिले जातात, मध्ये डॅश केली जाते किंवा संयोग चिन्ह दिले जाते आणि मग पुन्हा काही शब्द दिले जातात आणि ते शब्द आणि मध्ये जे शब्द आपल्याला भरायचे आहे, ते वाक्य आपल्याला करायचं आहे, ते करून आपल्याला एक चांगली स्टोरी शिक्षकांसाठी तिथे सादर करायची असते. आणि म्हणूनच शीर्षक ठरवताना त्यातील मुद्दा लक्षात घ्यायचा, त्या मुद्द्यावरूनच एक चांगला शब्द निवडायचा जो आपला शीर्षक ठरू शकतो. दुसरा भाग, कथेची सुरुवात आकर्षक अट्रॅक्टिव्ह असावी. कथेला जी आपण सुरुवात करतो ती सुरुवात अतिशय चांगल्या रीतीने करायची आहे. आता चांगल्या रीतीने म्हणजे कशी ते मी पुढे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजेच फार फार वर्षापूर्वी अशी सुरुवात नको, कारण ही आता पद्धत खूप जुनी झाली. फार फार वर्षापूर्वी एका ठिकाणी एक जंगल होते, त्यामध्ये हे होतं ते होतं, फार फार वर्षापूर्वीची ही एक गोष्ट आहे, हा प्रकार सुरुवातीला वापरू नका. तर जर समजा कावळा, सिंह, ससा इत्यादी जनावरांच्या कथा असल्या तरी फार फार वर्षापूर्वी असे न लिहिता एका जंगलात मग जो काही प्राणी असेल त्याचं नाव लिहावे. म्हणजेच समजा एक सिंह असेल तर तेव्हा किंवा प्राण्यांवर, जनावरांवर जर आपल्याला कथालेखन करण्यासाठी मुद्दे आले तर आपण त्याची सुरुवात फार फार वर्षापूर्वी एक जंगल होते वगैरे नको. तर एका जंगलात एक सिंह होता किंवा एका जंगलात एक सुंदर शुभ्र असा ससा होता. अशा पद्धतीने आपण आकर्षक सुंदर अशी सुरुवात करावी, जेणेकरून ते शिक्षकांना वाचण्यासाठी आकर्षकपणा जाणीव होईल. नंतर बघा, त्याचप्रमाणे अकबर बिरबल किंवा माणसांच्या कथा असतील तर एकदा अकबराचा दरबार भरला होता किंवा एका गावात 2 मित्र होते, अशी कथेची सुरुवात करावी. म्हणजे जर अकबर आणि बिरबलाची स्टोरी आली, मुद्दे आले तर तिथे एकदा अकबराचा दरबार भरला होता अशी शब्दांनी त्या स्टोरीची सुरुवात करा. किंवा इतर माणसांवर, 2 मित्रांवरती, एखाद्या गावातल्या गोष्टीवरती जर स्टोरी आली तर तिथे तुम्ही एका गावात 2 मित्र होते अशी स्टोरीची सुरुवात करू शकता. तिसरा मुद्दा आणि तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो आहे कथालेखनात नेहमी भूतकाळ करावे. कथालेखन नेहमी भूतकाळात करावे. भूतकाळ म्हणजे काय? पास्ट टेन्स. ही झालेली कथा असते, ती आपल्याला इथे सांगायची आहे, तेव्हा ती कथा नेहमी भूतकाळातच करावी, हे लक्षात ठेवा. परंतु या ठिकाणी मी एक मुद्दा इथे लिहिलेला नाही, तो तुम्हाला मी मुद्दाम लिहिलेला नाही आणि तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून लिहिला नाही, परंतु मी तुम्हाला आत्ता तो स्पष्ट करून सांगणार आहे. तो मुद्दा असा की कथा आपण भूतकाळात लिहितो आणि ती भूतकाळातच लिहावी. परंतु जर समजा 2 मित्रांचा संवाद असेल, जर समजा तिथे 2 व्यक्तींचा, 2 प्राण्यांचा संवाद, असं काहीही संवाद दाखवला असेल, तो संवाद लिहिताना आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरतो, बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे ते वाक्य वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्समध्येच लिहायचं आहे. ती वाक्य भूतकाळात लिहिली जाणार नाही. या गोष्टीची नेहमी आठवण ठेवा. म्हणजेच काय, तर आपण शिक्षकांना त्या व्यक्तीविषयी जाणीव करून देत आहे की त्यांनी त्यावेळेला अशा प्रकारचा संवाद केलेला आहे. म्हणजेच संवाद लेखन असतो तसा तो भाग फक्त संवाद, दोघांमधला संवादाचा जो भाग असेल तोच फक्त वर्तमान काळात लिहायचा आणि पुन्हा बाकी सर्व स्टोरी भूतकाळात लिहिली गेली पाहिजे. आलं लक्षात? पुढचा चौथा मुद्दा बघा. कथालेखनात परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ करावेत. परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ. आपण कथालेखन कधीकधी काही मुलं सलग एका पॅरेग्राफमध्ये लिहितात, हे चुकीचं आहे. मग तुमच्या स्टोरीची आकर्षकता कमी होते. कथालेखन ही एक मुद्दा घेऊन त्यानुसार वेगवेगळे पॅरेग्राफ करून कमीत कमी 4 पॅरेग्राफमध्ये तरी ही कथा लिहिली गेली पाहिजे. या गोष्टीची नेहमी आठवण ठेवा. पुढचा मुद्दा बघा. योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा किंवा उपयोग करावा. हे फार महत्त्वाचं असते. फक्त कथालेखनातच नाही तर माय डिअर स्टुडंट, उपयोजित लेखनातील प्रत्येक भागात विरामचिन्ह हे फार महत्त्वाचे असतात. म्हणून विरामचिन्ह सगळे लक्षात ठेवा.
आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर केला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तात्पर्य. तात्पर्य म्हणजे काय? मॉरल. मॉरलला देखील जसं शीर्षकाला 1 मार्क असतो तसा मॉरलला देखील 1 मार्क असतो. मी या गोष्टी तुम्हाला या अगोदरच्या वर्षी देखील सांगून झालेल्या आहेत की शीर्षक आणि तात्पर्य या दोघाला 1-1 मार्क दिला जातो. तेव्हा तात्पर्य आणि शीर्षक लिहायला कधीच विसरू नका. कारण कथेमध्ये शीर्षक आणि तात्पर्य हेच फार महत्त्वाचे असते. नाव काय आहे त्यावरून कथा काय आहे ती समजते आणि कथा लिहिल्यानंतर तात्पर्य म्हणजेच मॉरल ऑफ द स्टोरी ते काय आहे त्यावरून आपल्याला समजते की या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं. हे तुम्हाला कितपर्यंत समजलं आहे हे शिक्षकांना कळलं जातं. हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. तेव्हा तुमच्या लक्षात आले हे मुद्दे? ठीक आहे. आज मी मुद्दामूनच तुमच्यासमोर एक कथा इथे दिलेली आहे किंवा देत आहे. ती कथा आहे मुद्द्यासहित दिलेली आहे. ओके. लिहिताना तुम्ही ते मुद्दे आणि त्याचबरोबर ही कथा पूर्ण लिहायची आहे. परिश्रमाचे फळ अशी ही कथा आहे. त्याचं नाव आणि तात्पर्य सगळं दिलेलं आहे. म्हणजेच कोण होता? एक शेतकरी होता. तो म्हातारा झाला होता. त्याची 4 मुलं होती. ते खूप आळशी होती. आळशी म्हणजे काय? लेझी. त्यानंतर म्हणून शेतकऱ्याला त्यांची खूप चिंता लागलेली होती की माझ्या मृत्यूनंतर या मुलांचं कसं होणार. म्हणून त्यांनी एक युक्ती केली आणि मृत्यूपूर्वी किंवा ते मरण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलांना काहीतरी सांगितले. ते काय सांगितले ते ह्या स्टोरीत दिलेलं आहे की आपल्या शेत आहे त्या शेतात मी खूप अशी संपत्ती, खूप असं सोना पैसा गाडून लपवून ठेवलेला आहे. ते तुम्ही शोधा आणि 4ही हिस्से चांगल्या रीतीने करून घ्या. त्यानंतर शेतकरी मरतो. मुलांना शेतकऱ्याची ती गोष्ट आठवते आणि मग ती मुलं काय करतात? सगळी शेते खणून घेतात आणि 4ही मुलांनी सगळी शेते खणून झाले तरी देखील त्यांना कुठे काहीच मिळालं नाही. शेवटी ते असा विचार करतात की आपण इथे बीज पेरलं तर शेती तर आपण खोदकाम करून झालेली आहे आणि मग त्या ठिकाणी ते बीज पेरतात. त्याला चांगला पाऊस मिळतो आणि पेरलेले बियाचं उत्तम असं भरपूर असं पीक येते. ते सगळे आनंदी होतात आणि ते पीक विकून त्यांना भरपूर पैसा मिळतो आणि म्हणूनच त्यांना त्यावेळेला वडिलांनी शेतात लपवलेली संपत्ती किंवा प्रॉपर्टी काय हे कळते. आलं लक्षात? अशा प्रकारची ही स्टोरी आहे. ती तुम्ही आपल्या बुकमध्ये लिहून घ्या आणि 2 अजून स्टोरीचे मुद्दे मी पाठवणार आहे. ते देखील तुम्ही आपल्या स्टोरीमध्ये आपल्या नोटबुकमध्ये जिथे आपण ग्रामर पाठ केलेला आहे त्यामध्येच तुम्ही उपयोजित लेखनातला पहिला भाग लिहिलेला आहेच तिथे हे लिहून घ्यायचं आहे आणि होमवर्क म्हणून पाठवलेल्या स्टोरी देखील तुम्ही लिहून काढायच्या आहेत. अगदी तात्पर्य आणि शीर्षक सहित आणि मुद्देसूद असे स्टोरी लिहायच्या आहेत. ठीक आहे. ह्या ठिकाणी कथालेखनाचा आपला भाग संपलेला आहे. आता पुढचा भाग जो बघणार आहोत आपण तो भाग आहे कोणता? लेखन कौशल्य. लेखन कौशल्य मी का लिहिलेलं आहे त्यालाच निबंध लेखन म्हणतात. कारण 10वीच्या पेपर पॅटर्नप्रमाणे आता तिथे निबंध लेखन असं न येता लेखन कौशल्य असं येते ज्याला आपण एसे रायटिंग म्हणतो. मी समजा इथे निबंध लेखन दिलं असतं आणि बोर्ड एक्झामला तुम्हाला लेखन कौशल्य आलं तर तुमची तारांबळ उडेल की टीचरने आम्हाला हे शिकवलंच नाही. मग लेखन कौशल्य म्हणजेच काय आहे तर निबंध लेखन आहे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका आणि एक एक मुद्दे चांगले विचारात घ्या. लेखन कौशल्य या लेखन कौशल्यामधला हा तिसरा जो भाग आहे उपयोजित लेखनाचा. या लेखन कौशल्यात किंवा ह्या निबंध लेखनात आपल्याला एकूण 3 प्रकारचे निबंध लिहिण्यासाठी येतात. गेल्या वर्षी देखील मी सांगितले 4 प्रकार होते. त्यातला कल्पनात्मक इमॅजिनेशनचे निबंध काढून टाकले गेले आहेत आणि आपल्यासमोर आता फक्त 3 प्रसंगातले निबंध आपल्याला लिहायचे आहेत. ते 3 प्रसंग कुठले आहेत तर प्रसंगलेखन, आत्मकथनात्मक आणि वैचारिक.
ह्या 3 निबंध प्रकारावरती आपल्याला निबंध लिहायचे. कुठले आहेत ते? प्रसंगलेखन, आत्मकथनात्मक आणि वैचारिक. त्यामधला पहिला बघा. आता प्रसंगलेखन म्हणजे काय असा विचाराल तुम्ही, तर आम्ही कसं करू, आम्हाला कसं येणार, आम्हाला कसं समजणार, असे बरेच विचार मुलांच्या मनात आता देखील आलेले असतील. म्हणून प्रसंगलेखनासारखे निबंध म्हणजे कुठले ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि प्रसंगलेखन म्हणजेच वर्णनात्मक निबंध असतो. म्हणजे एक्झामला तुम्हाला वर्णनात्मक निबंध आला तरी देखील तोच असतो आणि प्रसंगलेखन म्हणून निबंध आला तरी देखील नाव जरी वेगळे असली तरी प्रकार तोच आहे, हे लक्षात ठेवा, विसरून जाऊ नका. आता बघा, प्रसंगलेखन किंवा वर्णनात्मक लेखनामध्ये आपल्याला कशा प्रकारचे निबंध येतात. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या निबंधामध्ये पाहिलेल्या प्रसंगाचे, एखाद्या व्यक्तीचे, आपण एखादे प्रसंग पाहतो, अपघात झालेला पाहतो, एखाद्याचा अचानक मृत्यू पाहतो, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीविषयीचं काहीतरी भयानक असं दृश्य आपण पाहतो, त्याचबरोबर एखाद्या दृश्याचे पूर्णपणे वर्णन, वेगळं दृश्य, निसर्गाचं दृश्य म्हणा किंवा जंगलाचं दृश्य म्हणा, एखाद्या पक्ष्याचं दृश्य म्हणा, असं कुठलंही दृश्य असेल त्या दृश्याचं पूर्णपणे वर्णन करणे म्हणजेच ते वर्णनात्मक निबंध असतात किंवा प्रसंग सांगणे, त्यालाच प्रसंगलेखन निबंध किंवा वर्णनात्मक निबंध असं म्हटलं जाते. हे वर्णन कोणाचेही असू शकते. इथे मी वरती सांगितलं म्हणजे प्रसंग आणि व्यक्तीचंच नाही तर कोणाचंही. म्हणजे कोणाचे? तर एखाद्या व्यक्तीचे असू शकते, एखाद्या प्राण्याचे असू शकते, एखाद्या पक्षाचे असू शकते, एखाद्या समारंभाचे देखील. मी हे शब्द मुद्दाम मागे ठेवलेले आहेत. एखादा समारंभ झालेला आहे, लग्न कार्य म्हणा, आपल्या शाळेतील आपलं ॲन्युअल फंक्शन, आपलं फेअरवेल, असा कुठलाही समारंभ जो आपण बघितलेला आहे त्याविषयीचं वर्णन ह्यावरती देखील तुम्हाला लिहायला येऊ शकते. किंवा निसर्गातील एखाद्या स्थळाचे, पिकनिक पॉईंट असतो तिथलं स्थळ, किंवा आपलं प्रार्थनास्थळ म्हणजे मंदिर, जे ऐतिहासिक मंदिरं असतात, जे ऐतिहासिक स्थळं आहेत, जसे काय लेणी आहेत, म्हणजेच काय लेणी म्हणजे काय, केव्ज, त्याविषयी देखील तुम्ही इथे वर्णन करून लिहू शकता. त्याविषयी देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तेव्हा त्या गोष्टींची तयारी ठेवायची आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला उपयोजित लेखनाचे पुस्तकाचे वाचन करणे फार गरजेचं आहे. तसेच सुट्टीचा दिवस कसा घालवला, मोठी सुट्टी असेल, मे वेकेशन म्हणा, दिवाळी वेकेशन, मग ही सुट्टी तुम्ही कशी घालवली, त्यावेळेला काय काय घडलं तुमच्यासोबत, तो एक प्रसंगाचं वर्णन तुम्हाला करून तिथे लिहायचं आहे. किंवा शाळेचा पहिला दिवस, त्याचा अनुभव तुम्हाला चांगल्या रीतीने इथे कथन करून वर्णन किंवा कथन करून तुम्हाला इथे त्याचं वर्णन करून इथे सांगायचं आहे. हे सगळे आपल्याला प्रसंगलेखन किंवा वर्णनात्मक निबंधामध्ये येत असतात. म्हणजे प्रसंगलेखन निबंध किंवा वर्णनात्मक निबंध काय असतात हा प्रकार तुम्हाला यातून कळलेला आहे असं मी अपेक्षा करते. ओके. तर आता तुमच्यासमोर मी उदाहरण म्हणून एक वर्णनात्मक निबंध ठेवलेला आहे की मी पाहिलेला अपघात. इथे उदाहरणं देण्यासाठी मी मुद्दाम इथे मुद्दे असलेलं स्टोरी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. तुम्हाला एक्झामला असे मुद्दे अजिबात येणार नाही, लक्षात ठेवा. असले मुद्दे येणार नाहीत. तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं, जसं जाहिराती पद्धतीचे वगैरे मुद्दे येणार. परंतु ह्या ठिकाणी तो निबंध कशा पद्धतीने लिहिला जावा ते सांगण्यासाठी मुद्दामूनच मी तुमच्यासमोर अशा प्रकारचा निबंध ठेवलेला आहे. त्यामध्ये मुद्दे बघा, अपघात कुठे झाला. आता तुम्हाला दिला जाईल वरती की मी पाहिलेला अपघात, वर्णनात्मक निबंध लिहा. त्यामध्ये मुद्दे दिले जाईल, जसं आपल्याला आकृती पूर्ण करामध्ये निबंध येतो तशी आकृती दिली जाईल. मी पाहिलेला अपघात, मग 4 ठिकाणी 4 पॉईंट दिले जातील. अपघात कुठे झाला, कसा झाला, तुमचे सहकार्य, अपघात का होतात, मग ह्याविषयी तुमचे मत, हे सगळे गोष्टी किंवा त्याचे मनावर झालेले परिणाम, घ्यावयाची काळजी, असे तुम्हाला मुद्दे तिथे आकृतीमध्ये दिले जातील. मी तुमच्यासमोर जे मुद्दे ठेवलेले अशा पद्धतीने मुद्दे दिले जाणार नाहीत.
पुन्हा एकदा ही गोष्ट मी तुमच्यासमोर स्पष्ट करते, तेव्हा लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही ह्याच गोष्टी फॉलो करा. म्हणून मुद्दे अशा प्रकारे दिले जाणार नाहीत, तर मुद्दे आकृतीच्या स्वरूपात दिले जातील आणि पुढे तुम्हाला ते स्वरूप वापरून 1 बाय 1 तुम्हाला एक एक पॅरेग्राफ बनवून एक एक मुद्द्यांवर आपल्याला स्टोरी लिहायची निबंध लिहायचा आहे. माय डिअर स्टुडंट, सुरुवात करण्याअगोदर एक गोष्ट तुम्हाला इथे मी सांगते की हा निबंध लेखनाचा जो प्रकार आहे तो तुम्हाला 8 मार्कासाठी येणार आहे. 8 मार्क, 8 मार्क्स. तेव्हा त्याला असं सहज घेऊ नका, सोप्यावर घेऊ नका. त्याची भरपूर अशी प्रॅक्टिस करा. चांगले मुद्देसूद आणि सुस्पष्ट कळेल अशा अक्षरात तुम्ही ती निबंध पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी पहिला पॅरेग्राफ करताना मी प्रस्तावना असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही देखील प्रस्तावना असा शब्द लिहायचा आहे का? नाही, अजिबात नाही. फक्त ही निबंध तुम्हाला उदाहरणासाठी मी दिलेला आहे, तो तुम्हाला कळावा. जेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहाल तेव्हा त्याच्यासमोर प्रस्तावना किंवा इतर मुद्दे असं अजिबात लिहायचं नाही. ही गोष्ट लक्षात आली का तुमच्या? ओके. कोणाच्याही बुकवर मला प्रस्तावना किंवा पुढील जे मुद्दे असतील ते दिसता कामा नाही. डायरेक्ट तुम्ही हा पॅरेग्राफ लिहायला सुरुवात करा. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की प्रस्तावना कशी लिहावी, म्हणून मी इथे प्रस्तावना वगैरे लिहिलेले शब्द असलेल्या पुस्तकातील ही स्टोरी तुम्हाला दिलेली आहे. ओके. तर ही मी पाहिलेला अपघात हा निबंध, त्याचा हा पहिला पॅरेग्राफ. पहिला मुद्दा होता प्रस्तावना. त्यानंतर आपला दुसरा मुद्दा काय होता की अपघात कोठे झाला, तो निबंधाचा हा मुद्दा घेतलेला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दुसरा आपल्याला कोणता पॉईंट घ्यायचा किंवा कोणता मुद्दा घ्यायचा आहे, त्या पॉईंटवर हा आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, अपघात कोठे झाला हा मुद्दा तिथे लिहिता कामा नये, नाहीतर तुमचे मार्क्स बोर्डमध्ये किंवा बोर्ड एक्झामला शिक्षक कट करतील. तिसरा मुद्दा, अपघात कसा झाला, त्यावरती हा पॅरेग्राफ दिलेला आहे. त्यानंतर तुमचे सहकार्य काय होते, त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जो अपघात बघितलात त्या ठिकाणी तुम्ही काय सहकार्य केलं, तो मुद्दा घेऊन आपण निबंधाचा पॅरेग्राफ केलेला आहे. त्यानंतर वाहन चालक किंवा पादचारी किंवा चालणारे किंवा पायी चालणारे यांनी काय काळजी घ्यावी. वाहन चालवणारे म्हणजे जे बाईक चालवणारे आहेत किंवा कोणतंही व्हेइकल चालवणारे जे व्यक्ती असतात त्यांनी, आणि पादचारी म्हणजे पायी चालणारे ज्या व्यक्ती आहेत त्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी, त्याविषयी हा पॉईंट आहे. जे मुद्द्यामध्ये आपल्याला सगळे मुद्दे दिलेले आहे ते एक एक मुद्दे घेऊन हा पॅरेग्राफ तयार केलेला आहे, म्हणून त्याच्यासमोर हे मुद्दे लिहिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचं आहे की मनावर झालेले परिणाम, म्हणजेच आपल्या मनावर ते अपघात बघून काय परिणाम झाले आणि त्याच्यातून आपण दुसऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता, ते शेवटच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे एक एक मुद्दा घेऊन एक एक पॅरेग्राफ बनवायचा. हे तुमच्या लक्षात आलं की एक मुद्द्याला एक पॅरेग्राफ, अशा पद्धतीने सुंदर असे अलग अलग मुद्दे घेऊन पॅरेग्राफ बनवायचे आहेत आणि आपली कथा शेवटी दुसऱ्यांना संदेश देऊन पूर्ण करायची आहे. हा झाला वर्णनात्मक निबंध लेखनाचा प्रकार. दुसरा प्रकार जो आपला आहे तो आहे आत्मकथनात्मक. आत्मकथनात्मक जे निबंध असतात ते. आता या ठिकाणी मी थोडीशी तुम्हाला स्पष्टीकरण किंवा आत्मकथन म्हणजे काय त्याची रूपरेषा सांगते. आत्मा म्हणजे स्वतः आणि कथन म्हणजे सांगणे, म्हणजेच स्वतःबद्दलची माहिती सांगणे, यालाच काय म्हणतात? आत्मकथन म्हणतात. स्वतःबद्दलची माहिती सांगणे त्यालाच आत्मकथन म्हणतात. या जगातील व्यक्ती, वेगवेगळे ठिकाणे, वेगवेगळे प्राणी, वेगवेगळ्या वस्तू, इमारती, आपला निसर्ग, यातील सर्व गोष्टी आत्मकथन करू शकतात. म्हणजे तुम्ही जर प्रश्न विचारला की आत्मकथनातला निबंध कोणत्या गोष्टीवर येऊ शकतो, तर ते ह्या वरीलपैकी सगळ्या गोष्टीवर येऊ शकतो. त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आत्मकथन करू शकता. आता पुढे बघा की आत्मकथन करताना
तो विषय म्हणजेच आपणच आहोत अशी कल्पना करावी लागते. म्हणजेच काय, समजा उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, नदीचे आत्मवृत्त असं जर तुम्हाला आत्मकथनात्मक निबंध आला तर तिथे तुम्हाला मुद्दे दिले जातील, त्या ठिकाणी देखील मुद्दे दिले जातील आणि त्या ठिकाणी लिहिताना ती नदी म्हणजे तुम्हीच आहात असं समजावं लागेल. मी सुरुवातीला त्याचं तुम्हाला काय व्याख्या सांगितली किंवा डेफिनेशन सांगितलं की आत्मा म्हणजे स्वतः आणि कथन म्हणजे सांगणे. तेव्हा ती नदी म्हणजे तुम्ही स्वतः आहात आणि तुम्ही स्वतःची गोष्ट किंवा कथा तिथे सांगत आहात असं लक्षात घेऊन त्या नदीचे आत्मवृत्त तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे ती कल्पना करायची की मी नदीच आहे आणि स्वतःबद्दलचे मुद्दे तिथे तुम्हाला लिहायचे किंवा आत्मकथन करायचे आहे. आलं लक्षात? म्हणजे इथेच नदी कोणत्याही व्यक्ती, कोणतंही ठिकाण, कोणतंही प्राणी, कोणतंही वस्तू असं कुठल्याही गोष्टींवरती तुम्हाला निबंध लिहायला येऊ शकतो. पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की आत्मकथनात्मक निबंध लिहिताना मी, मला, माझ्या यासारखे जे सर्वनामे आपले आहेत, बरेच सर्वनामं आहेत जे आपण पाहिली आहेत, तुम्हाला मी त्याचा पूर्णपणे टेबल दिलेला आहे. तर हे सगळे सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे किंवा करावा लागतो. थोडक्यात सर्वनामं इथं जास्त वापरावी लागतात. ओके, लक्षात आलं? आता या ठिकाणी देखील मी तुम्हाला आत्मकथनात्मक निबंध कसा लिहिला जातो ह्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला एक निबंध दिलेला आहे. सेवानिवृत्त जवानाचे आत्मकथन. सेवानिवृत्त म्हणजे कोण? रिटायर्ड म्हणजे सेवानिवृत्त झालेले जवान. जवान म्हणजे कोण? तर आपला देशाचा रक्षण करणारा आपला सैनिक किंवा सोल्जर, त्याला मराठीत जवान म्हटलं जातं. सैनिक देखील त्याचा समानार्थी शब्द आहे. तर त्या रिटायर्ड झालेल्या सैनिकाचे आत्मकथन तुम्हाला करायचे आहे. मग ते मुद्दे बघा, पुन्हा इथे मी मुद्द्यातच दिलेलं स्टोरी तुमच्यासमोर उदाहरणासाठी दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला अशा पद्धतीचे मुद्दे येणार नाहीत, तर आकृतीमध्ये येईल, जे आपण गेल्या वर्षी देखील शिकलेलो आहोत. आकृती दिली जाईल, आकृतीच्या मध्यभागी दिलं जाईल सेवानिवृत्त जवानाचे आत्मकथन आणि सगळ्या ठिकाणी खाली वर दोन्ही बाजूला तुम्हाला मुद्दे दिले जाईल की त्याचे बालपण, मग त्याचं शिक्षण, सैनिकी जीवनाची ओढ कशी लागली, मग त्याने सैन्यात भरती कशी झाली, त्यांनी घराचा निरोप कसा घेतला, सैनिकी शिक्षणाचा व युद्धाचा अनुभव म्हणजे युद्ध केल्याचा अनुभव आणि सैनिकाचं शिक्षण घेताना जे खडतर असते, अतिशय खडतर असं जे शिक्षण असते त्याचे त्याला आलेले अनुभव काय आहेत त्याचा मुद्दा घेऊन एक नवीन पॅरेग्राफ लिहायचा. त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतरचं जीवन आणि त्यानंतर आत्ता सध्या त्याला काय वाटते आणि आजचे जे युवक आहात म्हणजे तुम्ही जे मुलं आहात, तरुण मुलं, त्यांना ते काय सांगू इच्छितात किंवा त्यांना ते एक संदेश काय देऊ इच्छितात असे मुद्दे घेऊन इथे आपण ही हे आत्मकथनातला निबंध दिलेला आहे. बघा, सुरुवातीला प्रस्तावना द्यायची आहे. थोडक्यात म्हणजे प्रस्तावना हा शब्द लिहायचा का? अजिबात नाही. त्यानंतर त्यांचं बालपण आणि शिक्षण ह्या दोन मुद्द्यांना एकत्र पॅरेग्राफ दिलेला आहे. त्यानंतरचं सैनिक जीवनाची ओढ त्यांना कशी लागली त्याचा मुद्दा तिथे किंवा पॅरेग्राफ केलेला आहे. त्यानंतरचं आहे की ती सैन्यात भरती कसे झाले आणि त्याचबरोबर त्यांनी घराचा निरोप कधी घेतला, कसा घेतला, तेव्हा घरातल्या लोकांचे वागणं कसं होतं, हे सर्व मुद्दे त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर सैनिकी शिक्षणाचा व युद्धाचा आलेला त्यांना अनुभव, त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतरचं त्याचे जीवन आणि त्या जीवनात त्यांना काय वाटते, अगोदरचं जीवन कंपेअर टू आत्ता सेवानिवृत्त झाल्यानंतरचं जीवन, असा तो मुद्दा आहे. आणि शेवटी आजच्या तरुण पिढीला ते काय संदेश देऊ इच्छितात ते शेवटी सांगून त्यांनी या आत्मकथनात्मक निबंधाचा शेवट केलेला आहे. तेव्हा हा निबंध देखील तुम्हाला लिहून काढायचा आहे. अगदी स्वच्छ सुंदर अक्षरात खाडाखोड न करता लिहून काढायचा आहे. ह्या निबंधाचे देखील मी 2 असे
मुद्दे प्रश्न म्हणून तुम्हाला देणार आहे ते देखील तुम्ही लिहून काढायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि निबंधाचा आपला जो तिसरा प्रकार आहे तो प्रकार कोणता आहे? वैचारिक प्रकार, वैचारिक निबंध. आता वैचारिक म्हणजे काय की वैचारिक निबंध म्हणजे दिलेला विषय, तुमच्यासमोर जो विषय दिलेला आहे त्या विषयावरती स्वतःचं मत मांडणे किंवा स्वतःचे विचार मांडणे, त्यालाच वैचारिक असं म्हटलं जाते. वैचारिक म्हणजे काय तर विषय जो तुमच्यासमोर दिलेला आहे त्याच्याविषयी विचार मांडणे, आपले स्वतःचे मत मांडणे किंवा आता आपले स्वतःचे विचार मांडणे, तुम्हाला काय वाटते त्या विषयावरती, त्याला म्हणतात वैचारिक निबंध. आणि अशा प्रकारच्या निबंधामध्ये दिलेल्या विषयाचे फायदे काय आहेत, त्याचबरोबर तोटे काय आहेत, त्या विषयाचे महत्त्व काय आहे, या सर्व मुद्द्यांचा विचार करून हा निबंध प्रकार लिहावयाचा असतो. म्हणजेच हा जो वैचारिक निबंध असतो त्याची काळाला काय गरज आहे, त्याचबरोबर त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत. म्हणजे हा वैचारिक निबंधाला दोन्ही बाजू असतात, फायदे आणि तोटे ते लिहायचे असतात. त्याचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये, हे सगळे मुद्दे विचारात घेऊन ते तुम्हाला दिले जातील, ते विचारात घेऊन हा निबंध प्रकार लिहायचा आहे. आलं लक्षात? या निबंधाचं देखील एक प्रकार मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. बघा की पुढील मुद्दे वाचा आणि दिलेली लेखन कृती सोडवा. ही बघा आकृती, अशाच प्रकारची आकृती तुम्हाला वर्णनात्मक किंवा प्रसंगात्मक निबंधामध्ये येईल, आत्मकथनात्मकमध्ये देखील येणार आणि तुम्हाला या वैचारिक निबंधामध्ये देखील येणार. पर्यावरणाचे महत्त्व हा आपल्या या निबंधाचा विषय आहे आणि त्याचे मुद्दे बघा की जगभराची समस्या, निसर्गाचा कोप काय आहे तो, वृक्षतोड, त्याचे दुष्परिणाम, त्याचबरोबर झाडांचा उपयोग, औद्योगिक प्रगती आणि प्रदूषण म्हणजे नफा फायदे आणि तोटे, त्याचबरोबर विकासाचा ध्यास आणि पर्यावरणाचा ऱ्हास, म्हणजे विकास कसा झाला या पर्यावरणातून आपला आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा नाश कसा झाला ते इथे सांगितलेलं आहे तो मुद्दा. त्यानंतर त्यावरती उपाययोजना काय आहेत, या पर्यावरणातून नवीन नवीन समस्या म्हणून काय निर्माण झालेल्या आहेत, हे सगळे पॉईंट ह्यामध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. आणि ते पॉईंट घेऊन इथे हा निबंध दिलेला आहे. स्टुडंट्स, ह्या ठिकाणी मी मागच्या 2 निबंधापेक्षा वेगळा दिलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल, कारण त्या 2 निबंधात मी मुद्दे घेतलेले होते, त्याचे वेगवेगळे प्रस्तावना, त्या मुद्द्यांचा नावं तिथे लिहिलेली होती, ते तुम्हाला एक माहिती होती. त्या 2 नंतर तुम्हाला आता कळलेलंच असेल की निबंध कसे लिहावे. पहिलं म्हणजे सुरुवातीला त्या निबंधाचं नाव, त्यानंतर एक एक मुद्दा घेऊन त्यावरती आपण काय केलेलं आहे, इथे पॅरेग्राफ तयार करून लिहिलेले आहेत. ते सगळे पॅरेग्राफ तुमच्यासमोर ते ठेवले गेलेले आहेत. तेव्हा हे तिन्ही निबंध तुम्ही चांगल्या रीतीने लिहायचे आहेत, पण फक्त लिहून काढायचे नाही, तर ते शांतपणे 2-2 वेळा वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी होमवर्क म्हणून दिलेले निबंध तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे आहे. इथे लक्षात? आय होप तुम्हाला हे सगळे निबंध चांगल्या रीतीने कळलं असेल. हे निबंध कसे लिहावे ह्याविषयी दिलेले स्पष्टीकरण देखील तुम्हाला चांगल्या रीतीने कळलेलं असेल अशी मी अपेक्षा करते. तरीही तुम्हापैकी कोणालाही काहीही अडचण असेल निबंध आणि कथामध्ये तर तुम्ही मला कळवू शकता. ठीक आहे. थँक यू. हॅव अ नाईस डे. स्टे सेफ ॲट होम.